श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री ज्योतिबा देवस्थान संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे. ज्योतिबा देवस्थान म्हणजेच कोल्हापूरचं प्राचीन देवस्थान. संपूर्ण माहिती. कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र. कोल्हापूर शहरापासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर. वाडी रत्नागिरी डोंगरावर. समुद्रसपाटीपासून सुमारे 951 मीटर म्हणजेच 3124 फूट उंचीवर. देवता आणि महात्म्य. येथे पूजली जाणारी देवता म्हणजे श्री ज्योतिबा महाराज. त्यांना केदारलिंग, रामलिंग, केदारेश्वर अशा विविध नावांनीही ओळखलं जातं. पौराणिक कथा. राक्षस रत्नासूर याचा वध ज्योतिबाने केला. महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाई हिला मदत करण्यासाठी ज्योतिबा पर्वतावर अवतरले. मंदिर व स्थापत्य. मुख्य मंदिर हेमाडपंथी शैलीतील. केदारलिंग मंदिर 57 बाय 37 फूट, शिखर उंची 77 फूट. केदारेश्वर मंदिर 48 बाय 22 फूट, शिखर उंची 89 फूट. इसवी सन 1808 मध्ये बांधलेले. रामलिंग मंदिर 13 बाय 13 फूट, शिखर उंची 40 फूट. इसवी सन 1780 मध्ये बांधलेले. परिसरात यमाई देवी, चोपडाई देवी व इतर मंदिरे आहेत. जत्रा व उत्सव. चैत्र पौर्णिमा ही सर्वात मोठी यात्रा असते. लाखो भक्त सहभागी होतात. वैशाख पौर्णिमालाही मोठा सोहळा असतो. सासनकाठी परंपरा. पाडळी, वडगाव, शिरोळ आदी गावांमधून भक्त आपली सासनकाठी घेऊन येतात. यात्रेत गुलाल उधळणे ही विशेष परंपरा आहे, म्हणून संपूर्ण डोंगर गुलाबी रंगाने न्हाऊन निघतो. विशेष परंपरा. ज्योतिबा राजा या नावाने महाराष्ट्रीय लोकांमध्ये विशेष भक्तिभाव. महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनानंतर भक्त ज्योतिबाच्या दर्शनाला जाणं शुभ मानतात. यात्रेत डोंगर चढताना जय ज्योतिबा राजा की जय असा गजर घुमतो. कसे जावे? कोल्हापूर शहर. बस, टॅक्सी, खाजगी वाहनाने सहज पोहोचता येते. कोल्हापूर रेल्वे स्थानकापासून साधारण 18 ते 20 किलोमीटर अंतर. सारांश. ज्योतिबा देवस्थान हे महालक्ष्मी अंबाबाई मंदिरा इतकंच महत्त्वाचं ठिकाण आहे. चैत्र पौर्णिमेची जत्रा ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध जत्रांपैकी एक आहे. येथे येणाऱ्या भक्तांच्या श्रद्धेमुळे डोंगर गुलाबी रंगाने न्हाऊन निघतो. धन्यवाद.